नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाडमधील चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचा संकल्प आमदार भरत शेठ गोगावले यांनी 55 कोटी रुपये मंजूर करून पूर्ण केलाय. मानवी मूलभूत हक्क प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 साली याच चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. हेच ते चौदार तळ. यावर्षी 99 वर्ष पूर्ण होत असून याचं औचित्य साधून पुढल्या वर्षी चौदार तळ्यात सत्याग्रह दिनाला 100 वर्ष पूर्ण होत असून चौदार तळ्याचं पाणी दूषित झालं असून ते पिण्यायोग्य नाही. यामुळे आंबेडकरी जनतेला हे पाणी पिण्यायोग्य व्हावे यासाठी महाड, पोलादपूर, माणगावचे लोकप्रिय आमदार कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेब यासाठी फार मोठे प्रयत्न केले आहेत. आम्ही सर्व आंबेडकरी अनुयायी साक्षीदार आहोत, असं प्रतिपादन महाडचे समाजसेवक महेंद्र शिर्के यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. नामदार भरत शेठ गोगावले यांनी शपथ घेतल्यानंतर अधिवेशनानंतर कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये तळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 55 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या चौदार तळ्याचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे यासाठी नामदार भरत शेठ गोगावले यांनी खूप प्रयत्न केल्याचं सर्व आंबेडकरी अनुयायी यांनी धन्यवाद करत असल्याचं सांगितलंय. चौदार तळ्याचं भूमिपूजन 20 मार्च 2026 रोजी करण्याचं त्यांनी सांगितलंय. महाडमधील राष्ट्रीय स्मारक, माता रमाई बुद्ध विहार, छत्रपती शाहू महाराज स्मारक, महाड तालुक्यातील इतर सर्व रस्ते आणि सर्वांचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प नामदार भरत शेठ गोगावले यांनी केला असल्याचं देखील सांगितलंय. 288 मधील नामदार भरत शेठ गोगावले हे एक असे भाग्यवान आमदार आहेत, असे देखील महेश शिर्के यांनी नमूद केलंय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, महाड. मानवी मूलभूत हक्क प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी याच चौदार तळ्यावर केला आणि त्या घटनेला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या वर्षी 100वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हे औचित्य साधून चौदार तळ्याचं जे पाणी पिण्यायोग्य नाही, ते थोडंसं दूषित झालेलं आहे, ते पाणी त्याच्यावरती ओझोनायझेशन ट्रीटमेंट करून आंबेडकरी अनुयायांना पिण्यायोग्य कसं होईल यासाठी या महाड, पोलादपूर, माणगावचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेब यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते आत्तापर्यंत फार मोठे प्रयत्न केलेले, त्याचे साक्षीदार आम्ही सर्व मंडळी आहोत. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.